नमस्कार, मी सौ रोशनी अमोल अमृतकर. आपणा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. रोज आपण एक एक नवदुर्गांची माहिती घेत आहोत. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज आपण माता चंद्रघंटा हिची उपासना करत आहोत. माता चंद्रघंटा हिचं वाहन सिंह आहे आणि तिला 10 हात आहेत. तिच्या हातामध्ये अस्त्र आणि शस्त्र आहेत. ही माता नेहमी युद्धास तत्पर आहे. ही माता तिच्या उपासकाला भयमुक्त करते आणि शांती प्रदान करते. या मातेच्या शिरावर अर्धचंद्र विराजमान आहे, म्हणून हिचं नाव चंद्रघंटा असे पडले. गोष्ट ऐकूया चंद्रघंटा मातेची. एकदा काय झालं, स्वर्गलोकात महिषासूर नावाच्या असुराने खूप थैमान माजलं. त्याने स्वर्गलोकावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा त्याचा विचार होता आणि त्यामुळे त्याने स्वर्गात सगळ्यांना राहणं मुश्किल केलं. सगळे देव इतके त्रासून गेले की ते एकदा त्रिदेवांकडे गेले. त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. देव त्रिदेवांकडे गेले आणि त्यांना होणारा हा त्रास सगळा सांगितला. हे सगळं ऐकून त्रिदेवांना क्रोध आला आणि त्या क्रोधातून एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेने एका देवीचं रूप घेतलं. ती देवी म्हणजे माता चंद्रघंटा. त्यावेळेला ह्या देवांनी त्या देवीला विनंती केली की स्वर्गात सुख शांती नांदू द्या, इथे भयमुक्त वातावरण असू द्या. त्यावेळेला विष्णूंनी चक्र, शिवजींनी त्रिशूळ, सूर्याने तेज, तलवार आणि सिंह, तसेच इंद्राने घंटा त्या देवीला भेट दिली आणि या चंद्रघंटा देवीने अतिशय वीरपणाने त्या महिषासुराचा वध केला आणि संपूर्ण स्वर्गलोकात आनंद पसरला. अशी आहे आजची चंद्रघंटा देवीची वीर शूरतेची कहाणी. कशी वाटली गोष्ट नक्की कळवा. धन्यवाद.